मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय. सर आता आपण चाललो आहेत श्री मलंगडावरती, मागच्या दुसऱ्या साईडने. सोबत आहे गायकवाड सर. गायकवाड सर, जय जाऊ. आज आपण दत्त मंदिराकडे जाणार आहोत. आज सकाळचे 8 वाजलेले आहेत, उशीर आला थोडा. असा हा जंगली रस्ता आहे मित्रांनो, मस्त भारी. चला बघा मित्रांनो कसे कलरिंग पान आहे. मित्रांनो, ह्या इथून आपण राईट साईडला आल्यानंतर इकडे असं वरती चढायला रस्ता आहे आणि इकडे आपल्या ह्या दत्त मंदिराकडे. तर वरती श्री मलंगड बालेकिल्ला वगैरे वरती. आणि हे रोपवेचं इकडे रोपवेचं स्टेशन आहे, काम चालू आहे तिकडे. खाली आपल्या तिथे आपण गाडी पार्क केलेली आहे. गाडी पार्क करून आपण असेच वरती इकडे आलो. चला तर आपण वरती जाऊ मित्रांनो. आज बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला सुरू केल्यामुळे थोडंसं दमछाक पण झालेला आहे आणि उशीर पण झाला आहे. वरती आलो आपण. हा रस्ता तो एक रस्ता आहे वरती इकडे. मित्रांनो, वरती आल्यानंतर असे ह्या रस्ता आहे सपाटी आणि ह्या छोट्या मोठ्या दुकान आहे वरती. ही मागची बाजू आहे आपला. हा मेन मुख्य रस्ता होता पहिला इकडून गडावर जाणारा. आणि इकडे हे तावलीचा सुलका आपला तावली. तिकडे ते अंबरनाथ वगैरे एमआयडीसी, ते बदलापूर पलीकडे बदलापूरचा कात्रप डोंगर आणि आपले हा श्री मलंगड. सर चाललेले पुढे. इथे आता हे पायरी मार्ग लागलेला आहे इकडे. मित्रांनो, असं पायरी मार्गावरती आल्यानंतर हे एक नैसर्गिक अशी एक मेन आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असं मस्त की हे ह्या मागची बाजू पायरी मार्ग आपण ते मेन बघितलं. हे अशी ही इकडे अशी ही रचना आहे बघा. अशी पायरी मार्ग तयार झालेला आहे. घडा हे वरती बी जाऊ शकतो आपण. चला, आपल्याला उशीर झालेला आहे खूप. सर पुढे गेलेले आहेत. अशी हे रोलिंग काय आहे बांधलेली, पण आता सध्या ती सडली थोडीशी. परत असा एक पायरी मार्ग लागलेला आहे. थोडे ते सिमेंटीकरण पण केलेलं, सिमेंटी पण टाकलेलं थोड्या पायऱ्या. चला तर मित्रांनो, हे बघू शकता मागे आपण तिकडून चालत आल्यानंतर आपल्याला इथे दत्त मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा इकडून पण एक रस्ता आहे. आपण आता जाणार आहोत दत्त मंदिराकडे. हे बघा इथे वाननराज. असा पायरी मार्ग आहे. हो, श्री गुरुदेव दत्त चॅरिटेबल ट्रस्टने इथे बोर्ड लावलेला आहे. श्री गुरुदेव दत्त मंदिर मलंगड आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर चला मित्रांनो, आपण आता दत्त मंदिराकडे जाऊ. आजूबाजूचा आहे ना लास्टवाला हा देवणी सुळका आहे. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
ओके. परत आणि वरती हा बालेकिल्ला आहे, त्याच्यावर आता भगवा ध्वज सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला आहे मित्रांनो. आणि हे पूर्ण वरती बालेकिल्ल्याचा परिसर आहे. आणि इकडे हा पण इकडे आहे, तिथून तो प्रवेशद्वार आहे वरती जायला. चला गडाची मागची बाजू आहे मित्रांनो ही बघा. आता आपण चाललोय दत्त मंदिराकडे. निवांत हवा इकडे बघा. त्या साईडला आपण तसेच आलोय वरती रस्त्याने. परत आपण त्या बोर्डपासून इकडे आतमध्ये आलोय. ही मागची परिसर श्री मलंगडाचा हा परिसर आहे. इकडे खाली पण काहीतरी बनवलंय कोणीतरी, पाण्याची सुविधा वाटतं. तर गावरान टमाटी ही वांगी काय टाईप, याचं आयुर्वेदिक औषध पण केलं जातं. पुढे आल्यानंतर असं एक वरती आपल्या एक भव्य पताका आहे या झाडावरती. हा रस्ता समोर जातो आपला इकडे दत्त मंदिराकडे. आज आपण श्री मलंगडावरचं दत्त मंदिर दाखवणार होता. त्याच्या अगोदर आपण गणपती मंदिर, मारुती मंदिर, दुर्गा माता, शिवलिंग दाखवले. चला ह्या साईडला पण आपण थोडंसं बघू. तिथे गवत पेटून दिलेलं आहे स्थानिक लोकांनी. तो ताहुलीचा सुळका तिकडे. हा तिथे एक शिवमंदिर आहे. हर हर महादेव. इथे टावर, इकडे टावर बनवलेले आहे आपले. ती लाईन आपली तिकडे बदलापूरहून जाते तिकडे. किल्ल्याची मागची बाजू तो सुळका दिसतोय बुरुज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मित्रांनो आपण तिकडे दत्त मंदिराकडे जाऊ. मित्रांनो हे अशा प्रकारे मस्त हा पायरी मार्ग आहे मागे. अशा पायरी मार्गाने हा जंगली रस्ता आहे. भारी वाटतं इकडे मंदिराकडे. आता जवळपास मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहेत. मस्त निवांत. आता पक्षाचा एक किलबिलाट आवाज येतोय. शांत वाटतं इकडे. अशी पाण्याची दगडी घळाई इकडे. हा रस्ता समोर हे बघा किती भारी. दोन्ही साईडला झाडी, मोठी मोठी झाडी आहे आणि त्याच्यामधून हा रस्ता आहे. स्वच्छता बघा किती छान झाडून झुडून घेतलेलं आहे येते. आपण मुंबईच्या जवळ असलेल्या हे बघा म्हणजे बघू शकतो किती छान हा परिसर आहे. आता इथे जवळपास आपण मंदिरात आलोय जवळ. गुरुदेव दत्त. मित्रांनो हे बघा इथे हे बोर्ड आहे. श्री गुरुदेव दत्त धर्मदाय संस्थाद्वारा संचालित श्री गुरुदेव दत्त मंदिर, परमपूज्य देवगिरी महाराज प्रथम पीठाधीश. असा मस्त पायरी मार्ग आहे. निसर्गरम्य असं काय व्यक्त करू शकत नाही, एवढं भारी भारी नजारा आहे. मस्त शांत वाटतंय, प्रसन्न वाटतंय. इथे पाणीचं आता इथे थोडं सिमेंटिक केलं वाटतं, पाणी मारलं का बाबाने वगैरे इथले. हा मस्त हा परिसर. इथे काहीतरी बनवलं आहे थोडं. ही झाडी बघा इथे हा फुल. कोणतंही धूम्रपान करू नये असं माहिती फलक लावलेलं आहे. इथे मंदिर. मित्रांनो इथे हे ध्वज पताका आपली. बाबाची पूजा चालू आहे. दिगंबर इकडे असे मस्त एक रूम आहे. इकडे शिवलिंग आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर. ओम असं हे ते शिवलिंग आहे. हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. असं असं छोटंसं वरती स्टीलचं मंदिर बनवलेलं आहे
शेड बनवलेला आहे. वरती अशी भव्य पताका. इकडे आपला बाले किल्ल्याची बाजू, मागची बाजू. इथे मस्त एक कोंड्या झाडे लावलेली आहे. ओम नमः शिवाय, हर हर हर. इकडे मस्त झाडे, आंब्याचं झाड आहे, केळीची झाडे, केळी आलेली आहेत. पूजेसाठी फुलं तयार करून ठेवली बाबांनी. इकडे बाबाची एक रूम आहे मस्त. काही फुलं, किती भारी फुलं आहे पूजेसाठी. बाबाची रूम मस्त. हर 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 महादेव. 9:30 वाजलेले आहेत. हे बघ गुरुदेव श्री दिगंबरा वल्ल. हे बघा गुरुदेव दत्त. असं छान मंदिर आहे मित्रांनो. या मस्त भेट द्या इथे मंदिराला. आपण थोडा हातपाय धुता. हा परिसर मंदिराचा. एक कळस, वरती नंदी बनवलेला आहे. हा कळस, ही मागची बाजू. हे दुसरं इथे झाडं वगैरे आहेत, भारी वाटतं आहे. कळसाची बाजू, हे मंदिर, हे झाडं, फुलं, छान. बघा इथे पाण्याची बकेट आहे जर्मनची. आणि हे बघा कशी खोल विहीर आहे. खाली वरती जायला ते का पायरी, आपले लोखंडी पायरी. असं बघा ही विहीर, जुनी विहीर आहे. थोडं खाली पण आज ते थोडं हे केलं, सिमेंट वगैरे बांधकाम केलं आहे जीर्णोद्धार. हे बघा पूर्ण आज पाणी आहे ह्याच्यामध्ये. हे मोटर आहे नाही, वरती असं पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्या बनवलेले आहे. छान आहे. याला आपल्याकडे आड म्हणतात ना गावाकडं. छोटीशी विहीर आहे, आड आहे ना. इंजन पण आणलेलं वाटते तिकडे. काहीतरी बाथरूम वॉशरूम वगैरे तिकडे. मित्रांनो आता आम्ही जवळपास खाली उतरलो आहे आणि 11:15 वाजले. खूप गरमी होती, ऊन पण आहे. आजचा ट्रेक भारी राहिलेला आहे. श्री मलंगडावरचं श्री दत्त मंदिरात आपण आज गेलो होतो. मस्त भारी वाटलं. खूप दिवसानंतर, आज 2 महिने झाले जवळपास. लोहगडच्या नंतर आपण हा ट्रेकला आलो आहे. मित्रांनो आपण इथून असं ह्या रस्त्याने वरती आलो होतो. ह्या इथून आपण ह्या रस्ता येते, इथून आपण तिकडे तसंच वरती जाऊन तसंच त्या तिथनं पलीकडे आपण वरती गेल्यानंतर डाव्या हाताला दत्त मंदिराकडे गेलो होतो. आणि हा श्री मलंगड पूर्ण मलंगडच्या मागच्या बाजूला आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. चला बाय. जय जाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.